वनराज आंदेकर हत्या प्रकरणी दोन्ही सख्या बहिणींना पुणे पोलिसांनी केली अटक. कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हत्या केल्याची माहिती. केवळ दोषी असल्याच्या आधारावर घर पाडणं योग्य नाही. बुलडोजरने घर पाडण्याच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाचं विधान. कायदा आणि सुव्यवस्थेचे 3 तेरा. सन्माननीय गृहमंत्री करतात काय? माजी नगरसेवक आंदेकर खून प्रकरणावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांचा एसटीला उदंड प्रतिसाद. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची एसटीला पहिली पसंती. गणेशोत्सवात पुणे पोलिसांकडून उभारण्यात येणार मदत केंद्र. गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेला देण्यात येणार प्राधान्य. मुरलीधर मोहोळांनी केली स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी. पुणेकरांना मुळा मुठा नदीच्या खालून भुयारातून प्रवासाचा अनुभव घेता येणार. महाराष्ट्रात 16,98,000 नवीन मतदारांची नोंदणी. विधानसभेला 9,05,00,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची घेतली भेट. माकपने विधानसभेत 12 जागांची मवियाकडे केली मागणी. समरजित घाटगेंनी घेतली सतेज पाटलांची भेट. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवेशाआधी मविया नेत्यांच्या गाठीभेटी. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती. रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश. पालकमंत्री उदय सामंत, खासदार बारणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. हिंगोलीत मुसळधार पावसाचा घुमसाट. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला. वाहन चालकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. यवतमाळमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत. अमरावती जिल्ह्याला रेड अलर्ट. नाशिकमध्ये एकाच इमारतीमध्ये 4 बंद घरात चोरी. चोरट्यांकडून सोन्यासह लॅपटॉप आणि साहित्य लंपास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.